नमस्कार. भूगोल विषयाच्या अध्ययन अध्यापनामध्ये आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 यामधील शेवटचा उपघटक लोकसंख्या वाढ आणि विस्फोट म्हणजेच लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याची माहिती व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये घेत आहोत. लोकसंख्या वाढ आणि विस्फोट या मुद्द्याची माहिती बघत असताना अगोदर तुम्ही तुमचे भूगोलाचे पाठ्यपुस्तक जवळ घेतले आहे का बघा. तुमच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 8 वरती एक तक्ता दिलेला आहे, तक्ता क्रमांक 1.5. तो तक्ता आपण सुरुवातीला पूर्ण करून घेऊया. आता या तक्त्यामध्ये बघा आपल्याला कोणकोणत्या बाबी यामध्ये दर्शविलेल्या आहेत. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक आहे, दुसऱ्या कॉलममध्ये जन्मदर आहे, तिसऱ्या कॉलममध्ये मृत्यूदर आहे आणि चौथ्या कॉलममध्ये लोकसंख्येवर होणारा परिणाम हा दिलेला आहे. आणि यामधील एक उदाहरण आपल्याला सोडवून दिलेलं आहे. आता बघा आपल्याला हा तक्ता देण्यापाठीमागचा मुख्य उद्देश काय आहे, तर आपला जो मुख्य मुद्दा आहे लोकसंख्या वाढ आणि विस्फोट. मग लोकसंख्येची जी वाढ होते किंवा विस्फोट होतो तो प्रामुख्याने जन्मदर व मृत्यूदर या दोन बाबीवरती अवलंबून असतो. म्हणजे जन्मदर जास्त असेल, मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्येवर काय परिणाम होतो, किंवा जन्मदर जास्त असेल, मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्येवरती काय परिणाम होतो, लोकसंख्या कमी होते, जास्त होते किंवा लोकसंख्या स्थिर राहते, याचा अंदाज येणे हे आपल्याला गरजेचे आहे. त्यासाठी सदर तक्ता क्रमांक 1.5 हा आपल्यासाठी दिलेला आहे. त्यामधील आता बघा पहिलं जे उदाहरण आहे ते पहिलं उदाहरण आपल्याला सोडवून दिलेले आहे. आता या पहिल्या उदाहरणामध्ये जन्मदर जास्त आहे, त्याचबरोबर मृत्यूदर सुद्धा जास्त आहे. त्यावेळेस लोकसंख्या ही स्थिर आणि कमी वाढ आहे. म्हणजे दोन्ही जर जास्त असेल, जन्मदर आणि मृत्यूदर, तर लोकसंख्या स्थिर राहते आणि वाढ जी आहे ती कमी होते. आता ही कशी होते बघा, जन्मदर जास्त आहे म्हणजे दर हजारी समजा 50 बालके जन्माला येत असतील तर मृत्यूदर सुद्धा जास्त असतो. म्हणजे त्याच पटीत 50च्या पटीत लोक मृत्यूसुद्धा पावत असतात. म्हणजे एकूण जी लोकसंख्या आहे ती एकूण लोकसंख्या ही स्थिर राहते किंवा त्याची कमी वाढ होते. आता बघा यानंतर आपल्याला अनुक्रमांक जो दुसरा दिलेला आहे तिथून पुढे आपल्याला हा तक्ता पूर्ण करावयाचा आहे. आता बघा यामध्ये आपल्याला जन्मदर हा जास्त दिलेला आहे आणि मृत्यूदर हा घटता दिलेला आहे. काय दिले बघा, जन्मदर जास्त आणि मृत्यूदर घटता. म्हणजे जो जन्मदर आहे तो जन्मदर जास्तच राहतो आणि त्याच्या तुलनेत मृत्यूदर घटत जातो, म्हणजे कमी 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 होत जातो. मग यामुळे एकूण लोकसंख्येमध्ये अति जास्त वाढ होते किंवा लोकसंख्येचा विस्फोट होतो. आता तो कसा होतो बघा, जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या ही जास्त असते. उदाहरणार्थ दर हजारी 50 बालके जन्माला येत असतील तर मृत्यूदर मात्र 50 राहत नाही, 45, 40, 30 असा कमी कमी होत जातो. आणि त्यामुळे होणारी जी एकूण लोकसंख्या वाढ आहे ती लोकसंख्या वाढ अति जास्त आहे. आता आपण यानंतर पुढे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत बघणार आहोत. त्यामध्ये तुमच्या डिटेलमध्ये हे लक्षात येईल. आता त्यानंतर बघा जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदर कमी आहे, त्यावेळी सुद्धा लोकसंख्येची जास्त वाढ होते. म्हणजे अनुक्रमांक 2 मध्ये अति जास्त वाढ होते, त्याच्या तुलनेत थोडीशी कमी, तरीसुद्धा ही जी वाढ आहे ती जास्त वाढ ही कधी होते, जर जन्मदर जास्त असेल आणि मृत्यूदर कमी असेल तर एकूण लोकसंख्येमध्ये जास्त वाढ होते. आता चौथं उदाहरण काय आहे बघा, जन्मदर जो आहे तो घटता आहे
आणि मृत्यूदर सुद्धा कमी आहे. म्हणजे जन्मदर आत्तापर्यंत जो जन्मदर होता या 3 उदाहरणामध्ये जास्त होता, परंतु आता कसा दिलेला आहे? घटता दिलेला आहे. आणि मृत्यूदर सुद्धा कसा दिला आहे? कमी आहे. मग एकूण लोकसंख्येमध्ये वाढ होते बघा, परंतु कमी प्रमाणात. म्हणजे वरील उदाहरणात जी लोकसंख्या जास्त दराने वाढत होती, एवढ्या दराने लोकसंख्या वाढ होत नाही. आता बघा 5वं जे उदाहरण दिले त्यामध्ये जन्मदरही कमी आहे आणि मृत्यूदरही कमी आहे. म्हणजे ज्यावेळेस हे दोन्ही कमी कमी असतात बघा, किंवा हे दोन्ही जास्त जास्त असतात, त्यावेळेस ते समान असतात. मग यावेळेस काय होतं? जर लोकसंख्या जास्त असेल तर ती जास्त राहते, कमी असेल तर कमी राहते. यामध्ये फारसा बदल होत नाही. हा जो बदल असतो तो अत्यल्प असतो. म्हणून बघा 5व्या उदाहरणामध्ये जन्मदर कमी आहे, मृत्यूदर कमी आहे, पण लोकसंख्येवर होणारा परिणाम, लोकसंख्या स्थिर आहे, जास्त बदल होत नाही. वाढ ही अत्यल्प वाढ आहे, म्हणजे वाढ सुद्धा खूप कमी प्रमाणात होते. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला जन्मदर जास्त असेल, मृत्यूदर जास्त असेल तर एकूण लोकसंख्येवर काय परिणाम होतो? जन्मदर जास्त असेल, मृत्यूदर घटता असेल, जन्मदर जास्त असेल, मृत्यूदर कमी असेल, जन्मदर घटता असेल, मृत्यूदर कमी असेल, किंवा दोन्ही कमी असतील, तर एकूण लोकसंख्येवर काय बदल होतो हे या तथ्याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येते. आता आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याची माहिती बघू. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याची आकृती तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 9 वरती दिलेली आहे. आणि या आकृतीच्या खाली तुम्हाला एकूण 6 प्रश्न विचारलेले आहेत. आणि वरती काय म्हटलंय बघा, पहा बरे जमते का? आता अगोदर ही आकृती बघायची आणि त्याखाली जे प्रश्न 6 विचारलेले आहेत त्याची उत्तरे येतात का बघायची. अगोदर आपण ही उत्तरे सोडवूया आणि नंतर ही आकृती कशी दिलेली आहे ती बघूया. आता बघा, पहिला जो प्रश्न दिलेला आहे की आलेखामध्ये निळी व काळी या रेषा काय दर्शवतात? आता आलेखामध्ये जी निळी रेषा आहे ती निळी रेषा बघा या ठिकाणी आहे. बघा तुम्हाला इथून अशी पूर्ण ही निळी रेषा गेलेली दिसते आणि याच्या वरती लिहिलं आहे जन्मदर. म्हणजे निळी जी रेषा आहे ती जन्मदर दर्शविते. त्यानंतर बघा दुसरी जी तुम्हाला रेषा दिलेली आहे ती कोणती आहे? काळी रेषा. आता काळी रेषा जी आहे ती काळी रेषा खालून आहे, म्हणजे या ठिकाणी आहे. आता काळी रेषा ही जी आहे ती काळी रेषा मृत्यूदर दर्शविते. म्हणजे वरील जी निळी रेषा आहे ती निळी रेषा जन्मदर दर्शविते व खाली जी काळी रेषा आहे ती काळी रेषा मृत्यूदर दर्शविते. त्यानंतर बघा दुसरा जो प्रश्न आहे, आलेखात दाखविलेला हिरवा रंग काय दर्शवितो? म्हणजे या ठिकाणी हा जो हिरवा रंग पूर्ण आपल्याला दिलेला दिसतो, हा हिरवा रंग आपल्याला काय दर्शवितो असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा नैसर्गिक वाढ. म्हणजे हिरवा रंग जो आहे तो हिरवा रंग हा नैसर्गिक वाढ दर्शवितो. नैसर्गिक वाढ म्हणजे कशाची नैसर्गिक वाढ? तर लोकसंख्येची नैसर्गिक वाढ ही हिरवा रंग दर्शवितो. आता त्यानंतर बघा तिसरा जो प्रश्न आहे तो आहे आलेखात दाखविलेला निळा भाग काय दर्शवितो? आता निळा भाग जो आहे तो निळा भाग या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा नैसर्गिक घट. म्हणजे निळा रंग जो आहे तो लोकसंख्या नैसर्गिक घट दर्शवितो. नैसर्गिक घट म्हणजे काय? तर लोकसंख्या कमी होत आहे. ही कमी होणारी जी घट आहे ती घट प्रामुख्याने निळ्या रंगाने दर्शविलेली आहे. आता त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर
हा मृत्यू दरापेक्षा अधिक आहे. म्हणजे आपल्याला जी वरची रेषा आहे जन्मदराची निळी रेषा, ते आपल्याला ही खाली जी काळी रेषा आहे त्यापेक्षा कुठल्या टप्प्यामध्ये वर आहे ते बघायचं आहे. मग आता बघा याचं जे उत्तर आहे, पहिला, दुसरा व तिसरा टप्पा यामध्ये जन्मदर हा जास्त आहे. आता बघा या पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा हा जन्मदर जास्त आहे. म्हणून याचं उत्तर आहे पहिला, दुसरा व तिसरा टप्पा. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर समान आहेत असं जो टप्पा आहे तो टप्पा विचारला आहे. तर बघा आपल्याला या ठिकाणी ही निळी रेषा वरील आणि खालची जी काळी रेषा आहे ह्या दोन्ही आपल्या ठिकाणी एकत्र आलेल्या दिसतात. म्हणजे चौथ्या टप्प्याचा हा जो शेवटचा भाग आहे आणि पाचव्या टप्प्याचा हा जो सुरुवातीचा भाग आहे, या ठिकाणी आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जवळपास हे समान दिसतात. आता त्यानंतर बघा आपल्याला पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे तो 6वा प्रश्न आहे, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. प्रश्न बघा कसा म्हटलेला आहे की कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा जास्त आहे. म्हणजे काळी रेषा कोणत्या टप्प्यात वर गेलेली आहे. तर मग आता याचं उत्तर कसं आहे बघा, जर आपण हा 5वा टप्पा बघितला तर या 5व्या टप्प्यामध्ये आपल्याला काळी रेषा ही थोडीशी वर गेलेली आढळून येते. म्हणजे याचं उत्तर आहे 5वा टप्पा. या टप्प्यामध्ये मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. आत्ता आपण फक्त जे विचारलेले प्रश्न आहेत त्या विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती उत्तर फक्त बघितलेली आहेत. आता आपल्याला या आलेखामध्ये कोणकोणत्या बाबी दाखवलेल्या आहेत ते बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला याचे जे 5 टप्पे आहेत ते 5 टप्पे व्यवस्थित हे समजणार आहेत. आता आपण याचा एक एक टप्पा बघताना यामध्ये कोणकोणत्या बाबी दाखवल्या आहेत याची माहिती घेणार आहोत. आता बघा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा जो पहिला टप्पा आहे तो पहिला टप्पा आपल्याला दिलेला आहे. पहिल्या टप्प्याचे जे नाव आहे ते आहे अतिशय स्थिर. आता तुम्हाला जे 5 टप्पे आहेत त्या 5 टप्प्यांची नावं कशी आहेत बघा. सुरुवातीला बघूया आपण. पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर. दुसऱ्या टप्प्याचं नाव काय आहे बघा, आरंभीच्या काळात विस्तारणारा. तिसऱ्या टप्प्याचं नाव आहे नंतरच्या काळात विस्तारणारा. चौथ्या टप्प्याचं नाव आहे कमी बदल दर्शविणारा. 5व्या टप्प्याचं नाव आहे शून्य वाढ दर्शविणारा. म्हणजे ही जी तुम्हाला टप्पे दिलेत ते टप्पे क्रमाने आहेत आणि हे टप्पे देताना एकूण लोकसंख्या वाढ जी आहे त्या एकूण लोकसंख्येला अनुसरून ही टप्प्यांना नावे दिलेली आहेत. म्हणजे बघा आता पहिल्या टप्प्याला नाव दिले अतिशय स्थिर. म्हणजे या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जी लोकसंख्या आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही अतिशय स्थिर आहे. या ठिकाणी बघा ही जी तुम्हाला एकूण लोकसंख्येची रेषा दिसते ती समान आहे. म्हणजे या ठिकाणी एकूण लोकसंख्या कशी आहे, अतिशय स्थिर आहे. म्हणून पहिल्या टप्प्याला नाव अतिशय स्थिर असं दिलेलं आहे. दुसऱ्या टप्प्याचं नाव काय बघा, आरंभीच्या काळात विस्तारणारा. आरंभीच्या काळात म्हणजे सुरुवातीच्या काळात विस्तारणारा. म्हणजे बघा या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या आरंभीच्या काळात विस्तारण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे लोकसंख्या वाढीस सुरुवात झालेली आहे. म्हणून या दुसऱ्या टप्प्याला नाव आरंभीच्या काळात विस्तारणारा असं दिलेलं आहे. तिसऱ्या टप्प्याचं नाव काय आहे बघा, नंतरच्या काळात विस्तारणारा. म्हणजे आरंभीचा काळ झाला तरी सुद्धा नंतर लोकसंख्या विस्तारते, वाढते. म्हणून तिसऱ्या टप्प्याला नाव काय दिलंय, नंतरच्या काळात विस्तारणारा.
म्हणजे लोकसंख्येची वाढ ही चालूच आहे. परत चौथ्या टप्प्यामध्ये नाव काय आहे बघा, कमी बदल दर्शविणारा. आता या ठिकाणी तुम्हाला जी एकूण लोकसंख्या आहे, ही एकूण लोकसंख्या कमी बदल दर्शवते. म्हणजे थोडीशी किंचित वाढ आहे, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासारखी जास्त वाढ दिसत नाही. म्हणून याला नाव दिलेलं आहे कमी बदल दर्शविणारा. परत बघा, पाचवा जो टप्पा आहे त्याचं नाव काय आहे, शून्य वाढ दर्शविणारा. या ठिकाणी बघा, ही जी लोकसंख्या वाढीची रेषा आहे ही आपल्याला थोडीशी खाली आलेली दिसते आणि ती डॉट डॉटनं दाखवलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी लोकसंख्या वाढ होत नाही. लोकसंख्या कशी आहे, शून्य वाढ आहे आणि लोकसंख्या हळूहळू थोडीशी आपल्याला कमी झालेली दिसत आहे. म्हणजे तुम्हाला जे ह्या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे 5 टप्पे आहेत त्यांची नावे लक्षात ठेवायला ही पद्धत सोपी आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करायचा आणि त्यावरून हे नावे लक्षात राहतात. आता बघा, आपण ह्या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे 5 टप्पे क्रमाने बघणार आहोत. त्यामध्ये पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर. आता तो बघूया. आता तो बघण्या अगोदर तुम्हाला इकडं टप्पे म्हटलेलं आहे आणि त्याच्या खाली या ठिकाणी बघा तुम्हाला आकडे दिलेत. म्हणजे खालून आकड्याशी वर चढत्या क्रमाने आहेत. हे आकडे कशाचे आहेत बघा, इथं पहिल्यांदा 0 आहे, नंतर 10 आहे, नंतर 20 आहे, नंतर 30 आहे, नंतर 40 आहे. हे जे आकडे आहेत हे दर हजारी होणारे जन्म व मृत्यू यांचे आकडे तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे हे जे आकडे आहेत हे आकडे तुम्हाला कशाचे आहेत हे माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. तर हे आकडे तुम्हाला जन्मदर आणि मृत्यूदराचे आकडे दिलेले दिसून येतात. आता बघा, पहिला टप्पा जो आहे त्या पहिल्या टप्प्याचं नाव आहे अतिशय स्थिर. आता हे तुम्हाला सांगितलं अगोदर की या ठिकाणी हा टप्पा एकूण लोकसंख्येला उद्देशून दिलेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये एकूण लोकसंख्या ही स्थिर आहे म्हणून याचं नाव आहे अतिशय स्थिर. आता आपण या ठिकाणी पहिल्यांदा जन्मदर व मृत्यूदराची तुलना बघणार आहोत. म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला जन्मदर दाखवलेला आहे, मृत्यूदर दाखवलेला आहे आणि एकूण लोकसंख्येमध्ये काय बदल होतो हे दाखवलेलं आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये बघा, जन्मदर व मृत्यूदर हे दोन्ही अधिक व जास्त आहेत. म्हणजे बघा, या ठिकाणी 40च्या जवळपास दर हजारी आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर दिसतात. दोन्ही जास्त आहेत, दोन्ही समान आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण लोकसंख्या वाढ स्थिर आहे पण कमी आहे. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतील तर एकूण लोकसंख्या वाढ ही स्थिर असते. परंतु कशी असते, स्थिर असून ती कमी असते. बघा, हे या टप्प्यांमधील लोकसंख्येची वैशिष्ट्ये आहेत की पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अधिक जास्त असतात परंतु समान असतात, म्हणून एकूण लोकसंख्या वाढ स्थिर पण कमी असते. आता जी इतर वैशिष्ट्ये आहेत या टप्प्यामध्ये त्याची इतर वैशिष्ट्ये कोणती आहेत ते बघूया. आता बघा, या ठिकाणी जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदर जास्त आहे. तर हे जन्मदर जास्त असण्याची कारणे आणि मृत्यूदर जास्त असण्याची जी कारणे आहेत ती कारणे आपण वैशिष्ट्ये किंवा कारणे यामध्ये बघणार आहोत. आता पहिला जो टप्पा आहे तो अतिशय स्थिर आहे, जन्मदर जास्त आहे. आता याची कारणे काय आहेत बघा, जास्त मूल असणे चांगले अशी धारणा असते लोकांची, आर्थिक स्थिती लोकांची दुय्यम असते, देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते, द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे प्रमाण कमी असते, शैक्षणिक संधींना मर्यादित असतात आणि प्रजनन दर अधिक असतो आणि यामुळे जन्मदर जास्त असतो. म्हणजे बघा, जास्त मुले असणे चांगले अशी धारणा असते. म्हणजे तुम्ही जर तुमचे आजी आजोबा असतील आणि त्यांना जर विचारलं की त्यांना भावंडे किती होती किंवा त्यांना अपत्ये किती होती तर त्यावेळेस मुलंही जास्त असायची
आता कशी 2 किंवा 3 असतात, पूर्वी कशी 4, 5, 6 अशी असायची आणि त्यावेळी जास्त मुलं असावी अशी लोकांची धारणा असायची. त्याचबरोबर बघा, आर्थिक स्थिती त्या देशाची दुय्यम असते. प्रामुख्याने त्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असते. द्वितीयक तृतीयक व्यवसायांचे प्रमाण कमी असते. द्वितीयक तृतीयक म्हणजे काय, तर जी कारखानदारी असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, हे द्वितीयक तृतीयक श्रेणीचे व्यवसाय आहेत, त्यांचे प्रमाण कमी असते. शैक्षणिक संधी मर्यादित असतात, म्हणजे जास्त शिक्षणाच्या संधी त्या देशामध्ये उपलब्ध नसतात. आणि प्रजनन दर जास्त असतो, म्हणजे जन्माला येणारी जी बालके असतात ती जास्त असतात, म्हणून जन्मदर जास्त असतो. आता मृत्यूदर सुद्धा जास्त असतो. आता याची कारणे कोणती आहेत बघा. मोठी कुटुंबे असतात, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. स्वच्छतेचा अभाव असतो. वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त असतो. म्हणजे मोठी कुटुंब जर असतील तर प्रत्येकाकडे आरोग्याकडे लक्ष देणं हे शक्य होत नाही, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. स्वच्छतेचा अभाव असतो. वैद्यकीय सुविधांचा देशामध्ये अभाव असतो आणि संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. म्हणजे बघा, जसा कोरोना विषाणू आहे तो संसर्गजन्य आजार आहे. मग याचा प्रादुर्भाव सध्या जास्त होत आहे, परंतु यावरती काही प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. परंतु पूर्वी असे प्रतिबंधात्मक उपाय नव्हते आणि त्यामुळे अशा संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त होत असे आणि त्यामध्ये लोकांचा मृत्यूसुद्धा जास्त होत असे आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये जास्त मृत्यूदर आहे. आता या टप्प्यामध्ये कोणते देश आहेत, आता याची उदाहरणे कोणती आहेत बघा. तर सद्यस्थितीत एकही देश या टप्प्यामध्ये नाही, म्हणजे जवळपास सर्व देशांनी हा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आता जवळपास सगळे देश दुसऱ्या टप्प्यापासून पुढे आहेत. आता आपण दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा बघूया. बघा, आता टप्पा दुसरा नाव आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा. इथं दिलाय बघा, आरंभीच्या काळात विस्तारणारा. आता सुरुवातीला आपण जन्मदर आणि मृत्यूदराची तुलना बघायची आणि एकूण लोकसंख्येमध्ये काय बदल झालेला आहे तो बघायचा. मग आता बघा, जन्मदर आणि मृत्यूदराची तुलना. जन्मदर जास्त परंतु स्थिर पहिल्या टप्प्याप्रमाणे. पहिल्यांदा एवढंच बघूया आपण. जन्मदर जास्त परंतु स्थिर पहिल्या टप्प्याप्रमाणे, म्हणजे पहिल्या टप्प्यातला जो जन्मदर आहे त्याच पद्धतीने ही जन्मरेषेची निळ्या रेषा त्याच पद्धतीनं पुढे गेलेली आहे. म्हणजे जन्मदर कसा आहे, जास्त आहे, परंतु कसा आहे, स्थिर आहे पहिल्या टप्प्याप्रमाणे. मृत्यूदर बघा, मृत्यूदरामध्ये घटता आहे, मृत्यूदर घटता आहे. म्हणजे मृत्यूदराची ही जी खाली काळी रेषा आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये समान होती, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये गेल्यानंतर खाली खाली येते, म्हणजे मृत्यूदर हा असा आपल्याला कमी कमी होत असलेला दिसून येतो, म्हणजे मृत्यूदर घटता आहे. आता जन्मदर आणि मृत्यूदर बघितला बघा, जन्मदर जास्त असेल, मृत्यूदर घटता म्हणजे कमी होत असेल, तर एकूण लोकसंख्येमध्ये जास्त वाढ होते किंवा त्यास लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतात. आता या ठिकाणी एकूण लोकसंख्येची वाढ जी आहे ती जी रेषा आहे बघा, ती सरळ अशी आपल्याला वर चाललेली दिसून येते, म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये आपल्याला जास्त वाढ होत असलेली दिसून येते. मग आता या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या विस्फोट असं म्हटलेलं आहे. विस्फोट किंवा प्रस्फोट हे शब्द तुम्हाला माहिती असतील. आपल्याकडे जे फटाके असतात ते फटाके आपण पेटवल्यानंतर त्याचा एकदम विस्फोट होतो किंवा मोठा स्फोट होतो. त्याच पद्धतीने काय म्हटलं आहे, लोकसंख्या विस्फोट. तर आता लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय बघा, तर जन्मदर जास्त असणे आणि मृत्यूदर कमी असणे यांच्यातील तफावतीमुळे कमी कालावधीत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते, यास
लोकसंख्या विस्फोट असे म्हणतात. व्याख्या काय सांगितले बघा, जन्मदर जास्त असणे, मृत्यूदर कमी होत जाणे यांच्यातील तफावतीमुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढणे यास लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतात. थोडक्यात काय, तर कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्यास लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतात. आत्ता आपण जन्मदर आणि मृत्यूदर यांची तुलना बघितली. आता आपल्याला या दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत ती वैशिष्ट्ये बघायची आहेत. आता या ठिकाणी बघा, वैशिष्ट्यामध्ये पहिलाच वैशिष्ट्य दिलेलं आहे मृत्यूदरात घट होण्याची कारणे. आता या ठिकाणी जन्मदर जास्त आहे पहिल्या टप्प्याप्रमाणेच, म्हणून जास्त जन्मदराची जी कारणे आहेत ते आपण पहिल्या टप्प्यात बघितली आहेत, तीच कारणे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आहेत. तर आपल्याला बघायचं आहे की हा जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदर कमी का होत आहे किंवा घट का होत आहे. तर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाने वैद्यकीय व आरोग्य सेवांचा विस्तार, त्यानंतर रोगराईवर नियंत्रणाचे प्रयत्न, शेती उद्योगामध्ये वाढ यामुळे कुपोषण कमी, लोकसंख्या नियंत्रणाचे प्रयत्न केले जातात. आता ही जी कारणं आहेत ही कारणे या ठिकाणी लोकसंख्या वाढणे आणि मृत्यूदरात घट होणे याची आहेत. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाने वैद्यकीय आरोग्य सेवांचा विस्तार झाला. म्हणजे पूर्वी जे प्लेग, पटकी यासारखे जे संसर्गजन्य आजार यायचे आणि त्यामुळे लोक जास्त प्रमाणात मरण पावायचे आणि त्यावरती औषधोपचार निघाल्यामुळे, वैद्यकीय सुविधांची निर्मिती केल्यामुळे हा जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदर हळूहळू कमी झाला, रोगराईवर नियंत्रण आले. आणि त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये लोकांचं कुपोषण जास्त होत होतं कारण फक्त शेती केली जात होती. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये शेती व उद्योगामध्ये वाढ झाली, यामुळे कुपोषण कमी झाले, म्हणजे लोकांना पुरेशा प्रमाणात आहार मिळू लागला. म्हणून या टप्प्यात लोकसंख्या वाढलेली आहे. याचं मुख्य कारण काय आहे, तर जन्मदर जसा जास्त होता तो जास्तच राहिलेला आहे आणि मृत्यूदर मात्र हळूहळू कमी होत आहे. आता यामध्ये कोणकोणते देश आहेत, तर याची उदाहरणं कोणती आहेत बघा. बांगलादेश हा आशिया खंडातला आहे, परत युगांडा, नायजर आणि कांगो हे जे 3 देश आहेत, युगांडा, नायजर आणि कांगो हे आफ्रिका खंडातील देश आहेत. हे देश हे आता आरंभीच्या काळामध्ये आहेत. आता आपण हा दुसरा टप्पा बघितला. आता तिसरा टप्पा बघूया. तिसरा टप्पा नाव आहे नंतरच्या काळात विस्तारणारा. बघा या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला 3 नंबर दिलेला आहे, नंतरच्या काळात विस्तारणारा. आता या टप्प्यामध्ये बघा आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर यांची तुलना करायची आहे आणि एकूण लोकसंख्येमध्ये काय बदल झाला हे बघायचं आहे. आता तुलना कशी आहे बघा. मृत्यूदर कमी आहे, एक एक बघूया. मृत्यूदराची काळी रेषा बघा, या तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर हा कसा आहे, कमी आहे. म्हणजे सुरुवातीला मृत्यूदर हा 40च्या आसपास होता. आता बघा या ठिकाणी मृत्यूदर हा आपल्याला कमी झालेला आहे, म्हणजे जवळपास 10च्या आसपास आपल्याला हा मृत्यूदर आलेला दिसतो. म्हणजे जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदर कमी आहे. आता जन्मदर बघा, जन्मदर कमी परंतु मृत्यूदरापेक्षा जास्त. म्हणजे जन्मदराची ही जी निळ्या रेषा आहेत ही निळ्या रेषा कमी कमी व्हायला लागलेली आहे. तरीसुद्धा ह्या खालील काळ्या रेषेपेक्षा मृत्यूदराच्या ही जी जन्मदराची निळी रेषा आहे ती कशी आहे, जास्तच आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर जन्माला येणारी बालके ही मृत्यू पावणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहेत, म्हणजे जन्मदर जास्त आहे. त्यामुळे एकूण लोकसंख्या वाढीचा दर हा कमी परंतु लोकसंख्या वाढत जाते. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये जो लोकसंख्या वाढीचा वेग जास्त होता
त्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या जास्त वेगाने वाढत नाही. हा वाढीचा वेग किंवा दर हा कमी होतो, परंतु एकूण लोकसंख्या वाढत जाते. आता एकूण लोकसंख्या वाढत का जाते? कारण बघा, जन्म दर हा मृत्यू दरापेक्षा हा जास्तच आहे. म्हणजे मरण पावणाऱ्यापेक्षा जन्माला येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी एकूण लोकसंख्या वाढत आहे. आता आपण जन्मदर मृत्यूदराची तुलना बघितली. आता आपल्याला या टप्प्याची वैशिष्ट्ये बघायची आहेत. आता वैशिष्ट्ये कशी आहेत बघा. तर वैशिष्ट्ये बघण्या अगोदर आपण यामध्ये कोणती उदाहरणे आहेत बघूया, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आता यामध्ये उदाहरणे बघा, भारत आहे, चीन आहे इत्यादी. म्हणजे आपला जो सध्या देश आहे तो हा टप्पा क्रमांक 3 मध्ये आहे, नंतरच्या काळात विस्तारणारा. आता यावरून आपल्या देशाची वैशिष्ट्ये कशी आहेत यावरून तुम्हाला लगेच कळेल. तर वैशिष्ट्ये बघा, देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो, लोकांचे उत्पन्न उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त, लोकांचे राहणीमान उंचावते, गरिबीचे प्रमाण कमी होते, विज्ञान तंत्रज्ञानाचा विस्तार व उपयोगात वाढ होते, द्वितीयक तृतीयक व्यवसायात वाढ होते, शैक्षणिक पातळी उंचावते, लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजते आणि प्रामुख्याने विकसनशील देश हे या टप्प्यामध्ये येतात. म्हणजे आपल्या देशाला जे टप्पे लागू आहेत ते सर्व टप्पे किंवा वैशिष्ट्ये ही आपल्याला या तिसऱ्या टप्प्यामध्ये दिसून येतात. त्यामध्ये बघा वैशिष्ट्ये कशी आहेत. देशाच्या प्रगतीचा वेग वाढत आहे, लोकांचे उत्पन्न उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त. म्हणजे उदरनिर्वाह म्हणजे काय, आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, ह्या पूर्ण करून आपण इतर ज्या चैनीच्या वस्तू खरेदी करतो त्यावेळेस आपलं उत्पन्न हे उदरनिर्वाहापेक्षा जास्त असते. आता आपल्या देशामध्ये सुद्धा आपण स्वतःचे वैयक्तिक वाहन असते किंवा घरामध्ये TV असेल, फ्रीज असेल, अशा सुखसोयी आपण निर्माण करतो. म्हणजे आपलं उत्पन्न हे उदरनिर्वाहापेक्षा जास्त आहे. बघा नंतर लोकांचे राहणीमान उंचावत आहे, गरिबीचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. म्हणजे पूर्ण कमी झालेलं आहे असं नाही, कमी होत आहे. विज्ञान तंत्रज्ञानाचा विस्तार किंवा उपयोगात वाढ होत आहे. द्वितीयक तृतीयक व्यवसायात वाढ म्हणजे कारखाने जे आहेत त्यामध्ये वाढ होत आहे. परत शैक्षणिक पातळी उंचावते आणि कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजते. आता कुटुंब नियोजनाचे महत्त्व बघा, आपल्या देशामध्ये पूर्वी एका जोडप्याला 5-6 अपत्य असायची, परंतु सध्या 2 किंवा जास्तीत 3 अपत्यावरती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जाते. याचा अर्थ काय, तर आत्ता आपल्या देशातील लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजलेले आहे. आणि जे विकसनशील देश असतात ते प्रामुख्याने या टप्प्यामधून जातात. अशा पद्धतीने ह्या टप्पा क्रमांक 3 याची वैशिष्ट्ये आहेत. आता टप्पा क्रमांक 4 बघूया. चौथा टप्पा, याचं नाव आहे कमी बदल दर्शविणारा. बघा टप्पा क्रमांक 4, कमी बदल दर्शविणारा. कमी बदल कशामध्ये, एकूण लोकसंख्येमध्ये कमी बदल दर्शविणारा. म्हणजे एकूण लोकसंख्येची आपल्याला रेषा दिसते ती कशी दर्शवते, कमी बदल दर्शविते. म्हणजे दुसऱ्या टप्प्यापासून ही वाढत 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 आलेली होती, परंतु या ठिकाणी थोडीशी आपल्याला समान दिसते, म्हणून याला नाव काय दिलेलं आहे, कमी बदल दर्शविणारा. आता या ठिकाणी आपण जन्मदर आणि मृत्यूदर यांची तुलना बघूया. आता बघा, जन्मदर कमी म्हणजे आता निळी पहिल्यांदा बघा, या ठिकाणी जन्मदर हा आपल्याला कमी असलेला दिसून येतो. मृत्यूदर ही कमी, बघा मृत्यूदर सुद्धा कसा आहे, कमीच आहे. दोन्ही कशा आहेत, जवळपास समान आहेत. आता या ठिकाणी जर आपण बघितले तर जन्मदर आणि मृत्यूदर हे आपल्याला
या टप्प्याच्या शेवटच्या भागामध्ये हे जवळपास समान झालेले दिसून येतात. बघा या ठिकाणी आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जवळपास कसे दिसतात? समान दिसतात. आणि त्यामुळे एकूण लोकसंख्या वाढ ही अत्यल्प आहे. म्हणजे या ठिकाणी लोकसंख्येमध्ये जास्त वाढ होत नाही. लोकसंख्येतील वाढ जी आहे ती अत्यल्प आहे. खूपच कमी प्रमाणात या ठिकाणी वाढ होते. आता यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये येतात बघा. तर देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती ही सुधारलेली असते. द्वितीयक तृतीयक व्यवसायांचा वाटा प्राथमिकपेक्षा मोठा असतो. वैद्यकीय सुविधा असतात. प्लेग, पटकी सारख्या रोगांचा नायनाट झालेला असतो. आणि विकसित देश या टप्प्यामधून जातात. आणि उदाहरण कोणतं आहे बघा? अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिका हा देश सध्या या टप्पा क्रमांक 4 मध्ये आहे. आता वैशिष्ट्ये बघा. आर्थिक स्थिती सुधारलेली असते. म्हणजे देशातील जवळपास सर्व नागरिकांची आणि एकूण देशाची ही आर्थिक स्थिती उत्तम असते, चांगल्या दर्जाची असते. आणि द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा वाटा हा प्राथमिकपेक्षा मोठा असतो. म्हणजे कारखाने असतील, दळणवळण असेल, संप्रेषण असेल, यांचा वाटा हा जास्त असतो. कशापेक्षा? प्राथमिकपेक्षा. प्राथमिक व्यवसायामध्ये शेती, खाणकाम, मासेमारी इत्यादी व्यवसाय येतात. यापेक्षा द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केले जातात. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा जास्त असतात. त्याचबरोबर प्लेग, पटकी सारख्या रोगांचा पूर्णपणे नायनाट झालेला असतो. म्हणजे या देशामध्ये ह्या रोगाच्या साथी पुन्हा येत नाहीत. आणि जे विकसित देश आहेत, युरोप खंडातील काही देश असतील किंवा संयुक्त संस्थाने, हा प्रामुख्याने या टप्पा क्रमांक 4 मधून जात आहे. आता आपण यानंतर टप्पा क्रमांक 5 बघूया. 5वा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा. म्हणजे लोकसंख्या या ठिकाणी वाढत नाही, तर लोकसंख्येमध्ये घट होते. म्हणून या टप्प्यास नाव दिलेलं आहे शून्य वाढ दर्शवणारा, असं म्हटलं आहे, ऋणात्मक वाढीचा टप्पा. आता या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर यांची तुलना बघूया. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त. म्हणजे बघा या ठिकाणी उलट झालेलं आहे. ही जी निळी रेषा आहे जन्मदराची, ही निळी रेषा आपल्याला खाली आलेली दिसते. आणि जी काळी रेषा आहे मृत्यूदराची, ती वर गेलेली दिसते. म्हणजे जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त. म्हणजे जेवढी जन्माला येतात त्यापेक्षा मरण पावणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त आहे. आणि त्यामुळे एकूण लोकसंख्येत काय बदल होतो? तर लोकसंख्येमध्ये घट होऊ लागते. बघा ही जी एकूण लोकसंख्येची रेषा आहे तुटक तुटक दाखवलेली, ही हळूहळू आपल्याला खाली यायला लागलेली दिसते. म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये घट व्हायला लागलेली दिसते. आता याची वैशिष्ट्ये कोणती आहेत बघा. तर देशात बालकांची संख्या खूप कमी असते, वृद्धांची संख्या जास्त असते, राहणीमानाचा दर्जा उत्तम असतो, देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती उत्तम असते, तृतीयक व्यवसायांचे प्रमाण हे सर्वाधिक असते, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उच्च दर्जाच्या असतात, लोकांचा आरोग्य, पर्यावरण व आनंददायी जीवनाचा आग्रह असतो आणि विकसित देशांचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे बघा या ठिकाणी जो जन्मदर आहे तो जन्मदर कमी झालेला आहे. आणि जन्मदर कमी झालेला असल्यामुळे ह्या देशामध्ये बालकांची संख्या ही खूपच कमी असते. आणि मृत्यूदर जास्त आहे. याचं कारण काय आहे? तर वृद्धांची संख्या जास्त आहे. वृद्ध जास्त प्रमाणात मरण पावतात, त्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूदर हा जास्त झालेला दिसून येतो. त्याचबरोबर राहणीमानाचा दर्जा उत्तम असतो, देशाची स्थिती चांगली असते, त्यानंतर शैक्षणिक वैद्यकीय सुविधा चांगल्या असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे
ह्या टप्प्यातील लोकांचं बघा आरोग्य, पर्यावरण आणि आनंददायी जीवनाचा आग्रह असतो. म्हणजे लोकांचा व्यायामाकडे कल असतो, परत पर्यावरणाचं संवर्धन करण्याकडे कल असतो आणि आनंददायी जीवन जगण्याचा यांचा आग्रह असतो. म्हणजे अशा पद्धतीने विकसित टप्प्यातील जे देश आहेत त्यांचा समावेश हा 5व्या टप्प्यामध्ये होतो. युरोप खंडातील स्वीडन आणि फिनलंड हे जे देश आहेत हे देश 5व्या टप्प्यामध्ये आलेले आहेत. आता बघा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे एकूण 5 टप्पे दिलेले आहेत. आता तुम्हाला वाटते का की भविष्यात यापुढे 6वा टप्पा येऊ शकतो? तुम्ही विचार करा की 6वा टप्पा जर आला तर या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कसे असतील? दोन्ही समान असतील का कमी जास्त असतील? आणि एकूण लोकसंख्येमध्ये पुढे काय बदल होईल? तर अशा पद्धतीने आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे एकूण 5 टप्पे बघितलेले आहेत. आता तुम्हाला हे लोकसंख्या संक्रमण प्रतिमान हे व्यवस्थित समजायला पाहिजे, कारण जर तुम्ही समजून घेतलं तरच तुम्हाला हे व्यवस्थित याचे स्वाध्याय लिहिता येणार आहेत. जर तुम्ही पाठ करायला गेला तर तुम्हाला हे व्यवस्थित समजणार नाही. तर तुम्ही व्यवस्थित जन्मदर मृत्यूदर याची तुलना बघा आणि त्याच्या तुलनेत एकूण लोकसंख्येमध्ये काय बदल होतो हे लक्षात ठेवल्यानंतर हे लोकसंख्या संक्रमण प्रतिमान तुम्हाला व्यवस्थित समजेल, याची आकृती काढता येईल. आता स्वाध्यायामध्ये तुम्हाला जास्त प्रश्न दिलेले आहेत. जर तुम्ही प्रकरणाच्या शेवटी जर स्वाध्याय बघितले तर त्यामध्ये सुद्धा लोकसंख्या संक्रमण प्रतिमानावर सर्वात जास्त हे स्वाध्यायाचे प्रश्न दिलेले आहेत. त्यामध्ये प्रश्न कसे आहेत बघा. टिपा लिहा. यामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा 3रा टप्पा विचारला आहे. म्हणजे तुम्ही फक्त 3ऱ्या टप्प्याची माहिती लिहायची आहे. भौगोलिक कारणे लिहा. भारत लोकसंख्या संक्रमणाच्या 3ऱ्या टप्प्यातून जात आहे. भारताची आपण वैशिष्ट्ये बघितली, ती सगळी वैशिष्ट्ये यामध्ये घ्यायची. 2रा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमणाच्या 3ऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते. म्हणजे ही जी द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात वाढ का होते याची कारणं लिहायची. सविस्तर उत्तरामध्ये बघा लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील 4थ्या व 5व्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतात. म्हणजे 4थ्या आणि 5व्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने विकसित देश आहेत आणि त्या विकसित देशांमध्ये कोणत्या समस्या असू शकतात हे तुम्ही शोधून लिहायचे आहेत. कारण त्यांचा जो दर्जा आहे आर्थिकदृष्ट्या हा चांगला असतो, तशा काही समस्या असतात, त्या समस्या तुम्हाला शोधायच्या आहेत. आणि शेवटी बघा आकृती काढायची आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या. जी आपण आकृती पुस्तकात दिली आहे ती व्यवस्थित काढायची, समजून घ्यायची आणि त्याला नावे द्यायची. आत्तापर्यंत आपण एकूण 6 व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 1 याचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. तुम्हाला हे व्हिडिओ सतत बघण्यासाठी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आत्ता आपण पुढील व्हिडिओ क्रमांक 7मध्ये प्रकरण क्रमांक 2चा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.